आणि हे एकाचं सगळ्याचं मत होतं की तुम्ही गेल तर निर्णय असावा, पण आम्ही विचार केला की आपण योग्य ते निर्णय घेऊ। त्यासाठी माझं वैयक्तिक मत न ऐकता बरेच जे म्हणतात मालक तुम्ही जे घ्या, मानेसाहेब तुम्ही जे घ्या निर्णय घ्या, आम्ही पाठीशी आहे। काँग्रेसचे एकेकाळचे निष्ठावंत आमदार आणि मागच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात दंड ठोपाटणारे दिलीप माने यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली होती। आगामी लोकसभेच्या दृष्टीने पक्षाची नेमकी भूमिका काय घ्यावी, आगामी लोकसभेच्या दृष्टीने नेमकं राजकीय भूमिका काय ठरवावी या दृष्टीने ही बैठक होती। आपल्यासोबत स्वतः दिलीप माने सर आहेत। सर काय सांगाल, कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली होती, नेमका काय निर्णय झालेला आहे, काय सांगाल? आम्ही काँग्रेसच्या आणि आम्हाला मानणाऱ्या काही कार्यकर्त्याचं सारखं मत होतं की आपण काँग्रेसमध्ये यावं आणि लोकसभेला प्रणिती शिंदेचा प्रचार करावा। आणि हे एकाचं सगळ्याचं मत होतं की तुम्ही गेल तर निर्णय असावा, पण आम्ही विचार केला की आपण योग्य ते निर्णय घेऊ। त्यासाठी माझं वैयक्तिक मत न ऐकता बरेच जे म्हणतात मालक तुम्ही जे घ्या, मानेसाहेब तुम्ही जे घ्या निर्णय घ्या, आम्ही पाठीशी आहे, पण सगळ्याला विचारात घेऊन आपण हे करणं गरजेचं असतं। मतदारसंघातले सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रतिष्ठित जे लोक आहेत जे गावामध्ये मानणारे पाटील देशमुख यांना जर विचारून विश्वासात घेऊन करावं यासाठी आम्ही मीटिंग बोलवली। सगळ्याचं कल आलं की तुम्ही काँग्रेसबरोबर जावं, पण माझा मतदारसंघ शहरामध्ये सुद्धा जवळजवळ 2-2.5 लाख मतदान आहे। त्या मतदारसंघात सुद्धा मला विचार करणं गरजेचं आहे। हे फक्त दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातले आलेत आणि शहरामधले अजून एक 2 लाख मतदान आहेत। त्यांची दुपारी मीटिंग बोलवली आहे। सगळ्याचं विचारविनिमय करून आम्ही मग त्याच्यावर 1-2 उद्यापर्यंत आम्ही याच्यावर निर्णय घेणार आहे। साहेब, बोलताना आपण भाषणामध्ये असं म्हणालात की मी कुठं रमतोय का नाही मला त्याची शाश्वती नाही आहे। खरं तर 2-3 पक्ष झालेले आहेत आणि आता कार्यकर्त्यांनी पण भावना व्यक्त केलेली आहे। नेमकी कार्यकर्त्यांची भावना काय होती आणि आता तुम्ही ज्या पक्षामध्ये जो निर्णय घ्याल त्यामध्ये तुमचं मन रमेल असं तुम्हाला वाटतं का? 2-3 पक्ष नाही, एकच पक्ष झाला आहे, एक काँग्रेस आणि शिवसेना, आणि आता आम्ही एकत्रच आहे। महाराष्ट्र नवनिर्माण नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी कधी नव्हतोच। कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लांब आमचा कधी संबंध पण नाही आहे। आणि आमचं कसं, मी शिवसेनेत गेलो होतो की जागा तिथे भाजप आणि सेनेची युती होती म्हणून मी मतदारसंघात उभारलो होतो। त्यानंतर मी कुठं म्हणजे तिथं फार काय असं त्यांच्या स्थानिक राजकारणामुळं, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या राजकारणामुळं मी थोडं दूर राहिलो, पण पक्ष सोडलेला नव्हतो। पण आता मी मूळचाच काँग्रेसचा असल्यामुळं सर्व लोकांची इच्छा आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये यावं आणि काँग्रेसला वातावरण चांगलं आहे आणि तुम्ही लोकसभेच्या आधी यावं। लोकसभेच्या आधी आलं तर आपल्याला लोकसभेला पण मदत होईल आणि तीच रणनीती आपल्याला विधानसभेला वापरता येईल अशी म्हणून सगळ्यांची इच्छा आहे की जवळजवळ 100% लोक म्हणले काँग्रेसमध्ये जावं। आणि त्यामुळं आम्ही परत एकदा मला बसून निर्णय घ्यावा लागेल की आमचे जे प्रमुख लोक असतात जे कोर कमिटी म्हणून काम करतात त्यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही 1-2 दिवसात लगेच निर्णय घेणार। सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर भाषणामध्येच प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीबद्दल घोषणा केलेली आहे। लोकसभेसाठी आपली कोणती अपेक्षा असणार आहे, कसा उमेदवार असला पाहिजे आणि काँग्रेस नेमकं कोणाला उमेदवारी दिली तर आपल्याला काम करायला आवडेल? नाही, प्रणिती शिंदे हे एकमेव उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली तर खूप फायद्याचं, काँग्रेससाठी फायद्याचं होईल, आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पण फायद्याचं होणार आहे। त्यामुळं प्रणिती शिंदे हे उमेदवार फिक्सच आहे, कारण का ते स्थानिक आहेत। मागचे 3 टर्म त्यांनी आमदार म्हणून चांगलं काम केलेलं आहे, मतदारसंघात चांगलं संपर्क आहे त्यांचा। जरी ते शहरात असले तर आदरणीय शिंदेसाहेबांचा संपर्क सगळ्या महाराष्ट्रात आहे, देशात आहे, पण शिंदेसाहेबांचा मोठा जनसंपर्क सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळं त्याचा फायदा प्रणिताईंना होईल आणि लोकसभेला ते कोणी उमेदवार असू दे, आज तर प्रणिती शिंदे निवडून येतील एवढं नक्की आहे। दक्षिणसाठी काँग्रेसकडून काही शब्द दिला गेला आहे आपल्याला? नाही, मी निवडणुकीपूर्वी कुठले शब्द मी मागत नाही। आपण काम करत राहायचं, पार्टी विचार करील आपल्याबरोबर कोण राहिले, कोण प्रामाणिक काम केलं, कोण सक्षम उमेदवार आहे भाजपला पाडण्यासाठी, हे पण विचार करतील, त्यानंतर आपण ठरवूया। नक्कीच। तर हे होते माजी आमदार दिलीप माने, त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। आगामी 1-2 दिवसामध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन ते निर्णय घेतील। मात्र त्यांच्या एकूणच बोलण्यातून असं दिसतंय की आगामी काळामध्ये ते काँग्रेसच्या दिशेनंच वाटचाल करतील असे संकेत त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहेत। विश्वभूषण लिमाई, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।